हिंदी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अतिमहत्वाची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित। निर्णयाकडे राज्याचं लक्ष। हिंदीवरून सरकारवर टीका करताना मनसेच्या संदीप देशपांडेंची जीभ घसरली। विधिमंडळात सर्व शंढ बसल्याचं वक्तव्य। जेलमध्ये टाकलं तरी वक्तव्यावर ठामच राहणार असल्याची भूमिका। शरद पवारांना सोडून चूक केली। ठाकरेंच्या शिवसेनेत होणारी घुसमट व्यक्त करताना भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य। जाधवांच्या पुढच्या भूमिकेबाबत सस्पेन्स वाढला। भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणतं पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। उद्धव ठाकरे जाधवांची चर्चा करणार असल्याची राऊतांची माहिती। पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीरावांचं नाव द्या। भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी, तर महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी। एसटी महामंडळाच्या वास्तवावरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध। बसेसची कमी संख्या, जुन्या बसेस, अवैध वाहतूक तोट्याचं कारण। दरवर्षी 5,000 नव्या बसेस घेणार आणि चालक वाहकांची भरती करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याविरोधात भव्य मोर्चा। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्याची मागणी, तर शिरसाटांनी मोर्चा स्पॉन्सर केल्याचा जलील यांचा आरोप। नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून 6,160 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू, तर गोदावरी नदीपात्रातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। वडिलांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे सांगलीत मुलीला गमवावा लागला जीव। नीटमध्ये कमी गुण मिळाल्यानंतर बाप लेकीमध्ये टोकाचं भांडण। वडिलांच्या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू।